तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, सगळ्या राजकीय पक्षांनी लढाई टाकली, वेगवेगळे उमेदवार आहेत तिथं आणि कुठेतरी मी हे काम केलं, मी ते काम केलं आणि मतं मागायला तुमच्यापाशी येणार आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये कोणाचे उमेदवार निवडून येऊ शकतात? शिवसेनेची. का बरं? कारण शिवसेनेची काम भरपूर झालेली आहे गावात. मशानभूमीची काम झाल्यात, रस्त्याची काम झाल्यात, रोडची काम झाल्यात. त्यामुळं अच्छा, विजय बापू शिवतारेंचं काम तुम्हाला आवडतंय का? भरपूर आवडतं. अच्छा, तुमच्या ज्या जिल्हा परिषदच्या उमेदवार ज्योतिताई झेंडे आहेत, निवडून येतील का? येतील 100%. आणि बाळासाहेब मगर ते पण येतील. अच्छा, त्यामुळे बापूंचं काम गावामध्ये असल्यामुळे हे उमेदवार निवडून येतील. भरपूर काम आहेत बापूची. ओके दादा, तुम्ही काय करता दादा? मी रिक्षा झालो. रिक्षा. तुम्ही अपंग आहात का? हा. ओके. तुम्हाला निधी मिळतो अपंगाचा? निधी मिळत होता, आता बंद झाला. बर, नक्की तुम्ही प्रयत्न करा. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला शिवसेनेची तुमच्या प्रभागामध्ये, तुमच्या गणामध्ये सत्ता येऊ शकते. पंचायत समिती, जिल्हा परिषद 100% येऊ शकतो. अच्छा, ज्योती झेंडे. अच्छा, ओके, धन्यवाद. आपल्या बरोबर या ठिकाणी सिंगापूरचे नागरिक आहेत. दादा नमस्कार. महाराज, काय वाटतं तुम्हाला? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, कुठल्या पक्षाची हवा आहे असं तुम्हाला वाटतंय? जरा तसं काही सांगू शकत नाही. तुमच्या ज्योती झेंडे निवडून येऊ शकतात का शिवसेनेच्या? येऊ शकतो. येऊ शकतात. आणि बाळासाहेब मगर ते येऊ शकतो. अच्छा अच्छा, काय कामं झालं? काय झालं? रस्ते कामं झाल्या भरपूर. अच्छा, विजय शिवतारेंना ओळखता तुम्ही, आमदारांना? कसं वाटतं त्यांचं काम? चांगलं. चांगलं आहे, त्यामुळे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील. ओके, धन्यवाद. नमस्कार. वय कसे आहात? चांगले आहेत का? तब्येत बरी आहे का? हो, तब्येत बरी. अच्छा, वय किती तुमचं? वय 77. अच्छा, तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका होत आहेत. वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, काँग्रेस आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या गावचा विकास कोणी केला असं तुम्हाला वाटतंय? मी गावात नसतोच कधी. बर, विजय शिवतारेंना ओळखता का, आमदारांना? ओळखतो सगळ्यांना. अच्छा, ज्योतिताई झेंडे? सगळ्यांना ओळखतो. अच्छा अच्छा, निवडून येतील? काय माहित आता, काय सांगताय? बर बर, तुम्ही बाहेर असता? बाहेर. ओके काका, धन्यवाद, थँक्यू. या ठिकाणी काही मतदार भगिनी आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका होत आहेत. पुरंदरमध्ये सगळ्या पक्षांनी राजकीय लढाई टाकली. तुमच्या या ठिकाणी तुमच्या गावचा विकास कुणी केलाय? तुमच्या गावामध्ये विविध कामं कुणी आणले? शिवतारे बाप्पू. बर, ओके. बापूंनी काय केलंय? बापूंनी तुमच्यासाठी पैसे चालू केलेत. कशाचे? लाडक्या बहिणीचे. अच्छा, लाडक्या बहिणीचे. तुमच्या शिवसेनेच्या ज्योतिताई झेंडे आहेत, अजून बाळासाहेब मगर पंचायत गणाचे उमेदवार आहेत, ते निवडून येतील का शिवसेनेचे? येतील की. हा, नक्की येतील. त्यांची खून कुठली आहे? बाण. धनुष्यबाण. अच्छा, ज्योतिताई झेंड्यांचं काम आवडतं का तुम्हाला? आवडतं की. आवडतं. बाळासाहेब मगर यांचं काम आवडतं काय? आवडतं. अच्छा, आणि त्यामुळे विजय बापूंचे उमेदवार निवडून येतील? हा, नक्की येतील. ओके, धन्यवाद.